स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी. नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प. दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी. आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा. आर्श रेसिडेन्सी नेरळमध्ये. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 9167112511. डिग्री ही विद्यार्थी जीवनातील माइलस्टोन आहे. आज शिक्षणाच्या जोरावर आपला भारत विश्वगुरू बनलाय, असे उद्गार पद्मभूषण डॉक्टर जहीर इसहाक काझी यांनी एका विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ अर्थात पदवी प्रदान समारंभात काढलेत. शैक्षणिक क्षेत्रातील नावलौकिक असणाऱ्या कर्जत तालुक्यातील विजयभूमी विद्यापीठामध्ये 5वा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून पद्मभूषण डॉक्टर जहीर इसहाक काझी हे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. कर्जत तालुका हा आधुनिक शैक्षणिक हब म्हणून पुढे येतोय. अशातच निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या तालुक्यातील सोलनपाडा या अतिदुर्गम भागात शांत ठिकाणी विजयभूमी विद्यापीठ संस्था सुरू आहे. विविध शिक्षण क्षेत्रात प्रावीण्य मिळवण्यासाठी म्हणून या शिक्षण संस्थेचे नावलौकिक आहे. नुकताच या संस्थेचा शनिवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी 5वा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. या सोहळ्याला पद्मभूषण डॉक्टर जहीर इसहाक काझी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर या प्रसंगी विजयभूमी विद्यापीठाचे अध्यक्ष संजय पडोदे आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अतिश चट्टोपाध्याय आणि डॉक्टर रविकेश श्रीवास्तव हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना पद्मभूषण डॉक्टर जहीर इसहाक काझी यांनी मार्गदर्शन केलं. जिस इंस्टीट्यूशन ने आप विद्या प्राप्त की है, यू हैव टू बी loving that institution, your alma mater, and you should thank your gurus. Your guru dakshina for them will be when you will be placed in some of the eminent positions in India and beyond India. That will be their guru dakshina. And I'm sure the young ones who pass out from here will make a mark not only for themselves, for the country and for the humanity at large. It was very satisfying to know from your report that you take also socialistic endeavors, which is a must, a part of our duty. यावर्षी पदवी घेतलेल्या 52 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये 12 विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, 14 विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आणि फाईन आर्ट्स म्युझिक आणि 6 विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ही पदवी देण्यात आली. तसंच 20 विद्यार्थ्यांना मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ही पदवी देण्यात आली. दरम्यान या प्रसंगी विद्यापीठाचे प्रशासकीय मंडळ सदस्य म्हणून कल्पना पडोदे, डॉक्टर व्यंकटेश सुकंड डीन, डॉक्टर अनिर्बन घोष, प्राध्यापक विनय प्रभाकर बंडी उपस्थित होते. आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉक्टर शरद पुलाते, अतुल झोपे, राजू पुजारी, भूषण पिंपरकर तर विजयभूमी विद्यापीठाचे स्टाफ पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले होते. दरम्यान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अतिश चट्टोपाध्याय यांनी विद्यापीठाबाबत माहिती दिली. तर डॉक्टर जहीर काझी यांनी देखील विद्यापीठाचं कौतुक केलं. एक्सलन्स इन्स्टिट्यूशन अशी असते की कंटेंट अँड द कंटेनर हे दोन्ही चांगले पाहिजे. दे शुड बी गुड अँड दिस इज असं आपल्याला वाटलं. आणि नवीन पिढीला जे आता म्युझिशियन म्हणून बाहेर जाणार, इंजिनियर म्हणून जाणार आणि मॅनेजर्स म्हणून बिझनेस मॅनेजमेंट, त्यांनी आपल्या करिअरमध्ये दे हॅव टू ट्राय देअर बेस्ट. आता शिक्षण संपलं असं त्याने समजायचं नाही. शिक्षण कधीच संपत नाही. आणि त्याने कंटिन्युअस एज्युकेशन ती पॉलिसी जी आहे ती त्यांना ॲडॉप्ट करायला लागेल. आणि फक्त तुम्ही चांगले इंजिनियर झाले की चांगले आर्टिस्ट झाले तिथपर्यंत बरोबर नाही आहे. तुम्ही चांगले माणूस व्हायला पाहिजे, काइंड ह्युमन बिईंग. आणि आपल्या देशप्रती जी हे असतं पॅट्रियोटिझम ज्याला म्हणतो आपण, दॅट शुड बी देअर. आणि तुम्ही काइंड हार्टेड असायला पाहिजे. अँड यू शुड बी नॉट ओनली
गुड इंडियन सिटीजन पण ग्लोबलसुद्धा असलं पाहिजे. आणि इथं त्याने जे फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेलं आहे ते बघल्यानंतर मला असं वाटतं की इट इज वन ऑफ द फायनेस्ट दॅट मी कुठेतरी बघितलंच नाही. व्हेरी फ्यू इन्स्टिट्यूशन असे असेल. आणि त्यांनी त्यांचे जे फाउंडर्स आहेत त्यांना मी त्यांचे अभिनंदन करतो कि त्यांनी जंगल में मंगल बना दिया. इतना अच्छा इंस्टीट्यूट उन्होंने यहाँ इस्टेब्लिश किया है और ये एक मिसाल है. इस तरह के इंस्टीट्यूशन बहुत कम आते हैं और निसर्ग को ध्यान में रखते हुए ये इंस्टीट्यूट बनाया गया है. और एक अच्छी बात इनकी ये है की त्यांच्याकडे ते गोरगरीब स्टुडंट आहेत ना त्यांची ते फीसुद्धा वेव ऑफ करत आहेत. जहाँ पर 5 स्कूल्स है, ट्रू स्कूल ऑफ म्यूजिक, स्कूल ऑफ डिज़ाइन, स्कूल ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी, जगदीश स्टेट स्कूल ऑफ मैनेजमेंट और स्कूल ऑफ लॉ. तो इसमें सबसे खासियत ये है कि हमारे जो छात्र छात्राएँ हैं वे अपने जो पहले 2 साल में बाकी सब स्कूल से अपने कोर्सेज करते हैं. अगर देखा जाए कि कोई भी इंडिविजुअल में 8 इंटेलिजेंसेस होती है, उसमें म्यूज़िकल इंटेलिजेंस, नेचुरल इंटेलिजेंस, विजुअल स्पेशल जो कि डिज़ाइन का है, फिर आती है आपका लैंग्वेज, फिर आपका जो आपका इंटरपर्सनल, इंट्रापर्सनल एंड ऑल्सो योर लॉजिकल रीजनिंग जो क्वांटिटेटिव और मैथमेटिकल एबिलिटीज. हमारे जो एजुकेशन सिस्टम है उसमें एक तरीके की एक कमी है. वो ये है कि हम कोई भी बच्चे के जो इंटेलिजेंस को है वो खाली उनका मैथमेटिकल इंटेलिजेंस से नापते हैं. मतलब अगर कोई मैथ्स में अच्छा है तो ही वो इंटेलिजेंट है. इंडियन IIMs इनके सारे ग्रेजुएट है, ऐसे कि फॉरेन से भी ग्रेजुएट किए हुए फैकल्टी है हमारे यूनिवर्सिटी ऑफ टेक्सास, कार्नेगी मेलन. तो फैकल्टी और करिकुलम और ये जो प्राकृतिक जो वातावरण है ये गांव में जहाँ पर हम हमारा जो कम्युनिटी के साथ बहुत बड़ा काम करते हैं. हम कर्नाटक शिक्षा केंद्र बनाए यहाँ पर स्कूल में, जहाँ पर छोटे छोटे बच्चे जो महिलाएं हैं उनको हम ट्रेनिंग देते हैं. तो इससे क्या है कि 3 चीज़ें, होलिस्टिक पर्सनालिटी है, उसका प्रोफेशनल डेवलपमेंट होती है और एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी है. तो ये हमारे स्कूल की बहुत बड़ी यूनिवर्सिटी की एक तो खासियत है. और आगे चलकर मुझे पूरा यकीन है ये यूनिवर्सिटी पूरा भारतवर्ष के लिए एक बेंचमार्क यूनिवर्सिटी बन जाएगी. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.